नमस्कार. मी आदित्य फडतरे. आपण बघत आहोत सुप्रीम कोर्टाने जे SC/ST रिझर्वेशनमध्ये जे चेंजेस केले, जो एक ऐतिहासिक निर्णय 1 ऑगस्ट 2024ला दिला, त्याच्याशी रिलेटेड आपण काही फॅक्ट्स बघत आहोत. सो आपण सुरू करूया आपला व्हिडिओ. सुप्रीम कोर्टाने एक सब कॅटेगरायझेशन म्हणजे एक उपवर्गीकरण सांगितलेलं आहे. एक SC/ST रिझर्वेशनला ॲलो केलेलं आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आरक्षणासाठी वर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलेली आहे. उपवर्गीकरण म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्टला 11% रिझर्वेशन आहे. 11 का 13 एक्झॅक्ट मला आकडा माहीत नाही, पण समथिंग 11% आहे. सो त्या रिझर्वेशनमध्ये उपप्रवर्ग, समजा शेड्यूल कास्टमध्ये जेवढ्या वेगवेगळ्या जाती आहेत, तर एखाद्या जातीला त्या आरक्षणाचा जास्त फायदा मिळाला असेल, एखाद्या शेड्यूल कास्टमधल्या जातीला कमी मिळाला असेल, तर न्यायालयाची अशी इच्छा दिसते की बाबा एक सर्व जाती जमातींपर्यंत हे रिझर्वेशनाचा लाभ मिळावा. सो त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. आपण डिटेलमध्ये पाहूया. एक ऐतिहासिक निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी आरक्षणाचा लाभ वाढवण्यासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील राखीव वर्ग गटांना त्यांच्या मागासलेपणाच्या आधारे वेगवेगळ्या गटांमध्ये उपवर्गीकृत करण्याचा राज्यांना अधिकार दिलेला आहे. बघा, उपवर्गीकृत म्हणजे सब कॅटेगरायझेशन. जसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये OBCचं आहे बघा. केंद्रामध्ये तर 27% आहे, पण राज्यामध्ये OBCना 19% आणि काही OBCच्या जाती आहेत NT-D, NT-B, NT-C, विजा तर त्यांना कोणाला 2%, 1.5%, 2.5%. या प्रकारे आता राज्यांना अधिकार मिळालेला आहे की ते SC आणि STमध्ये सब कॅटेगरायझेशन करू शकतात. म्हणजे ज्या SC/ST मधल्या काही ज्या जाती आहेत ज्यांना खरोखर रिझर्वेशनचा लाभ फार कमी मिळाला आहे, त्यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न दिसतोय. ओके, आपण नेक्स्ट स्लाईड बघूया. एक भारताचे जे सरन्यायाधीश आहेत चंद्रचूड यांच्यासह इतर 6 म्हणजे एकूण 7 जणांचं घटनापीठ होतं. यांनी हा निर्णय दिलेला आहे. आणि जुना जो कोर्टाचा निर्णय होता EV चिन्नैया विरुद्ध आंध्र प्रदेश 2004चा, त्याचा निकाल रद्द केला आणि 7 न्यायाधीशाच्या खंडपीठाने 6-1 अशा बहुमताने हा निकाल दिलेला आहे. तर याच्यामुळे जे SC/ST आहे त्याचं सब कॅटेगरायझेशन करायला राज्यांना आता परमिशन मिळालेली आहे. म्हणजे कोर्टाने तर त्यांचा अडकाव आता बंद केलेला आहे या बाबतीत. हा EV चिन्नैया विरुद्ध आंध्र प्रदेश जो नक्की खटला होता, त्याच्यामध्ये होतं काय की भारतीय राज्यघटनेचं जे आपलं जे संविधान आहे त्याच्यातलं जे 341 कलम आहे, ते 341 कलमामध्ये राष्ट्रपतींना SC/STची यादी तयार करायचा अधिकार होता. आणि या खटल्यामध्ये हेच सांगितलेलं की जो राज्यांना जर असा अधिकार दिला तर तो राष्ट्रपतीच्या अधिकाराच्या विरोधात जाईल. असा निर्णय 2004चा जो EV चिन्नैया विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार होतं त्यामध्ये दिला होता. देन हे बघा, EV चिन्नैया प्रकरणामध्ये अजून एक वैशिष्ट्य असं होतं की त्याच्यामध्ये SC/STच्या उपवर्गीकरणास परवानगी नव्हती. त्याच्यामध्ये या गटांना एक होमोजिनियस मानलं जायचं, एकच गट मानला जायचा. म्हणजे शेड्यूल कास्टच्या किंवा शेड्यूल ट्राईबच्या कितीही जाती असतील तर ते एकसंध मानलं जायचं. त्याच्यामध्ये अमुक वर्ग तमुक वर्ग नाही. SC म्हणजे SCच आणि ST म्हणजे STच, असं एक कॅटेगरायझेशन होतं. इथे बघू शकतोय आपण, हे खंडपीठ बसलेलं आहे 7 जणांचं. हे आपले आदरणीय चंद्रचूड आहेत, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. आणि त्यांच्यासोबत हे जस्टिस BR गवई, जस्टिस बेला त्रिवेदी, जस्टिस मनोज मिश्रा, जस्टिस विक्रमनाथ, जस्टिस पंकज मित्तल, जस्टिस सतीशचंद्र शर्मा, या 7 जणांचं हे घटनापीठ होतं. यांनी हा निर्णय दिलेला आहे. याच्यामध्ये ह्या जस्टिस बेला त्रिवेदी आहेत, यांनी विरोधात मत नोंदवलेलं आहे. बाकी 6 जणांनी समर्थनात मत नोंदवलेलं आहे. आता नक्की क्रीमी लेअर म्हणजे काय, तर जसं OBCसाठी क्रीमी लेअर असतं बघा, OBCसाठी किंवा EWSसाठी, तसं SC आणि STसाठी क्रीमी लेअर नव्हतं.
म्हणजे त्यांना क्रिमी लेअरची गरज नव्हती. जसं OBCमध्ये 8 लाखाच्या वरती उत्पन्न असेल तर त्याला क्रिमी लेअरची मर्यादा लागायची. तशी काही मर्यादा याच्यामध्ये SC STसाठी नव्हती. तर न्यायमूर्ती BR गवई यांनी हे आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड आणि इतर 4 न्यायाधीशांच्या समर्थनार्थ दिलेल्या निकालात SC ST कोट्यातून क्रिमी लेअर वगळण्याची मागणी केलेली आहे बघा. आणि अनुसूचित जाती जमातीमधूनही क्रिमी लेअर ओळखण्यासाठी राज्यांनी वेगवेगळ्या पॉलिसीज तयार कराव्या. जसं महाराष्ट्र राज्याने सुद्धा SC STसाठी काही पॉलिसी तयार करावी, केरळने करावी, गुजरातने करावी. वेगवेगळ्या राज्यांनी त्यांचे क्रिमी लेअर ओळखण्यासाठी पॉलिसीज तयार कराव्या. हा मुळात मुद्दा असा होता की आंध्र प्रदेश झालं किंवा तामिळनाडू किंवा पंजाब ही जी राज्य होती ना, यांनी ह्या मागण्या यापूर्वीच केलेल्या आहेत आणि ही राज्यच या मागणीच्या विरोधात कोर्टात गेली होती. सो या संदर्भात कोर्टाने निकाल दिलेला आहे बघा. जस्टिस याच्यामध्ये काही निरीक्षणं नोंदवली गेलेली आहेत. हा जो खटला झाला किंवा हा जो निकाल दिला घटनापीठाने, याच्यामध्ये काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत. त्याच्यामध्ये एक निरीक्षण हे न्यायमूर्ती पंकज मित्तल यांनी त्यांच्या निकालात काय म्हटलं आहे की आरक्षणाचा लाभ एका प्रवर्गातील एका पिढीलाच मिळावा. म्हणजे समजा एखाद्या X हा व्यक्ती आहे, त्याला आरक्षणाचा लाभ मिळाला, समजा लाभ मिळाला, तर त्याच्या पुढच्या पिढीला मिळू नये, कारण तो सक्षम झाला आणि त्याच्याच प्रवर्गातील इतर दुसऱ्याला हा लाभ मिळावा, जेणेकरून आरक्षणाच्या लाभार्थ्यांची त्या प्रवर्गातील संख्या वाढेल आणि आरक्षणाचा विस्तार चांगला होईल, म्हणजे ते अनेक जणांपर्यंत पोहोचू शकेल. बघा, त्यांनी असंही म्हटलं की आरक्षण एका वर्गातील पहिल्या पिढीसाठीच असावे आणि जर दुसरी पिढी आली तर आरक्षणाचे फायदे दिले जाणार नाहीत. हे जस्टिस पंकज मित्तल म्हणत आहेत. तुमच्यापैकी कोणीही याच्या मताशी समर्थन असतील तर कमेंट जरूर करू शकता खाली की हो, आम्ही याच्या जे पंकज मिश्रांचं मत आहे याच्याशी आम्ही सहमत आहोत. बघा, आता समजा आता राज्यांना अधिकार देण्यात आले, समजा राज्यांना अधिकार दिले की बाबा तुम्हाला आम्ही SC STचं उपप्रवर्ग पाडण्यास आम्ही तुम्हाला अधिकार देतो, तर असंही होऊ शकतं की राज्य राजकारण करण्यासाठी तिथल्या ज्या राजकीय पक्ष आहेत ते एखादा प्रवर्ग त्यांना थोडासा फेवर वाटत असेल त्यांच्या पक्षाला किंवा त्यांना मतदानासाठी, तर त्या उपप्रवर्गात त्याला थोडंसं बेनिफिट देऊ शकतात. जे समजा महाराष्ट्राचंच उदाहरण घ्या, महाराष्ट्रात 11% रिझर्वेशन आहे आणि एखाद्या राजकीय पक्षाला वाटलं की SC मधली अमुक अमुक जात आपल्याला थोडी फेवर आहे, तर त्यांना का नाही आरक्षण थोडंसं वाढवून द्यावं. तर म्हणून सुप्रीम कोर्टाने यासाठी काही मर्यादा घातलेल्या आहेत. तर ती मर्यादा अशी आहे की हे ज्या वेळेला सब कॅटेगरायझेशनचं इम्प्लिमेंटेशन होईल त्यावेळेला एक एम्पिरिकल अँड क्वांटिफायबल डेटा, तर तुमचा एम्पिरिकल डेटा हवा, म्हणजे बाबा नक्की समजा SC मधली ती कास्ट आहे तर त्या कास्टला खरोखर रिझर्वेशनचा फायदा मिळाला आहे का नाही, त्याच्यातले किती टक्के लोक प्रशासनात आहेत किंवा किती टक्के लोकांना बेनिफिट मिळाला आहे, आणि जर खरोखर बेनिफिट मिळाला नसेल तर मग राज्यांना अधिकार आहे त्या जातीला SC ST मधल्या की त्याला ते जास्त प्रमाणात त्या जेवढं रिझर्वेशन एक्झिस्ट आहे त्याच्यामध्ये सब रिझर्वेशन किंवा सब क्लासिफाय करून रिझर्वेशन देऊ शकतात. सो हे झालं सुप्रीम कोर्टाचं जो निकाल आला आहे याच्यावरती. आता आपण नेक्स्ट बघूया की याचे इम्प्लिमेंटेशन काय काय होतील, राज्य कशा प्रकारे यांना इम्प्लिमेंट करतील. सो ते आता बघण्यासारखं आहे. ठीक आहे, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.